नमस्कार, स्वागत आहे तुमचं जेवणाचा आस्वादमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे। तेल चांगलं तापले की त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची। जिरा आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदा छान असा गोल्डन ब्राउन कलर मध्ये फ्राय करून घ्यायचा। नंतर आपण त्यामध्ये थोडंसं ठेचलेलं लसूण घालूया। लसूण छान फ्राय झाला की मग आपण त्यामध्ये मुगाची डाळ टाकूया। मुगाची डाळ छान परतून घ्यायची। मग आपण त्यामध्ये मसाले टाकूया। चवीपुरते मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट। सगळे मसाले टाकून आपण छान असं परतून घेऊया। नंतर आपण स्वच्छ धुवून चिरलेली शेपूची भाजी त्यामध्ये टाकूया। भाजी छान परतून घ्यायची आणि आपल्याला डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागेल। थोडं पाणी त्यामध्ये टाकायचं आपण। पाणी टाकून 15 मिनिट झाकण ठेवून आपण 15 मिनिट भाजी शिजवून घेऊया। 15 मिनिट झाल्यानंतर आपण उघडून बघायची आणि त्यामध्ये आपण थोडीशी शेंगदाण्याची पूड टाकूया। पूड टाकून भाजी छान अशी परतून घ्यायची। परत अगदी थोडंसं कूट टाकायचं। नंतर आपण झाकण ठेवून अजून 5 मिनिटे भाजी वाफवून घ्यायची। छान असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आणि भाजी अजून 5 मिनिटे वाफवून घ्यायची। तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून पहा, खूप छान लागते। भाकरी सोबत, चपाती सोबत, कशासोबतही खूप छान लागते। मंद आचेवर ठेवायची भाजी शिजवायला। आपली भाजी शिजली आहे। आपण काढून घेऊया। भाजी शिजल्यानंतर भाजीचा रंगही बदलतो। खूप छान सुवास येतोय आता। न आवडणारीही आवडीने खाणार आहे भाजी। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।